नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा खूपच जबरदस्त असा प्रोमो रिलीज झालेला आहे. स्वतः आता देशमाने धोंडी अण्णाच्या पायाशी येणार आहे. आता त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाहीये. याच कारणास्तव मात्र आता दांगटांच्या पायाशी त्यांना यावे लागणार आहे. तर दांगटांची हात जोडून माफी मागावी लागणार आहे. पण आता अवनीने आता आपल्या सासऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या महेशला माफ करायचं नाही असं ठरवलेलं आहे. तर मित्रांनो, आता हे सगळं घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळेजण आता अण्णा घरी नाही आले म्हणून सगळेजण चिंतेत असतात, त्यांची वाट पाहत असतात. आता तेवढ्यात अवनीला कॉल केला जातो. त्यावेळी अवनी सांगत असते की आज अण्णांचा डिस्चार्ज झालेला आहे. आम्ही आता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या काही टेस्ट करायच्या आहेत, त्यामुळे आम्ही अण्णांना त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो आहे. तर आता राजा काही ऐकायला तयार नाही. तो म्हणत असतो की मॅडम, तुम्ही कुठे कोणत्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहात ते सांगा, आम्ही लगेच तिकडे पोहोचतोय. तर आता अवनी सांगू लागते की कोणीही कुठेही यायची गरज नाहीये. माझ्यावर विश्वास नाहीये का? मी अण्णांना तिकडे घेऊन येते. तर इकडे आता यश म्हणत असतो की ठीक आहे, हो अवनी, माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तो अण्णांना व्यवस्थित घरी घेऊन येशील याची आम्हाला संपूर्ण खात्री आहे, असं म्हणून यश आता फोन ठेवून देतो. असं म्हणत असताना सगळेजण आता म्हणत असतात की काय झालं अण्णांना अचानक, अण्णांची तब्येत कशी बिघडली. त्यावेळी आता राजा सांगत असतो की महेशने अण्णांवर हल्ला केला. हे ज्यावेळी सांगितलं आहे त्यावेळी मात्र आता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हादरली आहे. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जात आहे. सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आता काही झालं तरी ह्या महेशला आता आपण सोडायचं नाही. पुन्हा त्याने आपल्या घराकडे, अवनीकडे तोंड वर करून बघायची सुद्धा हिंमत केली नाही पाहिजे. तर आता राजा म्हणत असतो की एक मिनिट, सगळ्यांनी आता थांबून घ्या. आधी अवनी अण्णांना घेऊन घरी या, मग आपण बघूयात काय करायचं ते. उगाच घाईघाईत निर्णय घेऊन तिच्या काहीतरी चुकीचं करायला नको. तर आता यशोदादा म्हणत असतो की अवनी, आम्ही घरी आहोत, तू घाई करू नको, सावकाश अण्णांना घेऊन घरी ये. अवनी म्हणत असते की हो दादा. आता असं म्हणून ती आता अण्णांचे करण्यासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये निघाली आहे. असं म्हणत खूपच पॅनिक झालेले आहेत. पाण्या मात्र खूपच चिडला आहे. पाण्या म्हणत असतो की आता काय मी त्या महेशला सोडत नसतो. आपल्या घरात येऊन तमाशा केले, अवनी बहिणीला त्रास दिला, इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण आता अण्णांवर त्यांनी हल्ला केला, अण्णांवर हात उचलला. आता हे काही मी सहन करू शकत नाही. आता त्या महेशचा काटा काढायलाच पाहिजे. तर आता सगळेजण पाण्याला शांत करत म्हणत असतात की अण्णांचे टेस्ट झालेले आहेत. डॉक्टरांनी त्यांना आता टेस्ट झाल्यानंतर डिस्चार्ज दिला आहे. धोंडी अण्णांना आता जखम वरतीच झालेली असते. त्यांना आतमध्ये काही इन्फेक्शन वगैरे झालेलं नाही, तरी पण त्यांच्या वयामानात जड आहे. तर आता कॉलेजच्या आवारात हे सगळं काही घडलेलं आहे. अण्णांवर हल्ला करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता ही खबर पोलिसांना दिलेली आहे. त्यामुळे आता पोलीस हॉस्पिटलमध्ये अण्णांची भेट घेण्यासाठी चौकशीसाठी आलेले आहेत. तर आता पोलीस विचारत असतात की काय झालंय, हा सगळा काय प्रकार आहे, तुमच्यावरती हल्ला कशामुळे करण्यात आला, दांगट हे कशामुळे झालं. तर इकडे आता घरी सगळ्यांचा जीव वर खाली होत असतो. अण्णा ठीक असतील ना, अवनी मॅडम घरी सुखरूपपणे येईल ना, आणि इकडे महेशला तर आता सोडायचं नाही या विचारातच आता सगळेजण असतात. तर इकडे अण्णा पोलिसांना खोटी साक्ष देतात. धोंडी अण्णा म्हणत असतात की आम्ही बॅगेमध्ये फळ कापण्याचा एक छोटा चाकू नेला होता. आम्हाला भूक काही फळ आम्ही कापण्यासाठी चाकू बाहेर काढला. अचानक मी खाली वाकलो आणि तो चाकू अचानक पोटात घुसला, त्यामुळेच थोडीशी जखम झाली, एवढंच, बाकी काही नाही. तर आता इकडे आता अवनीला कळत नसतं की धोंडी अण्णांनी खोटी साक्ष का दिली. तर आता अवनी म्हणत असते की अण्णा, तुम्ही खोटी साक्ष का दिली, तुम्ही का पोलिसांना खोटं सांगताय, का महेशला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही का खोटं बोलताय. तर आता अवनी इन्स्पेक्टरांना म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर आता धोंडी अण्णा म्हणत असतात की अवनी, ते माझ्याशी बोलत आहेत ना, मी त्यांना सांगतोय ना, नक्की काय झालंय, तू का मध्ये बोलतीयस. तर आता अवनी पोलिसांना सांगू लागते की मी तिथे आय विटनेस म्हणून होते, म्हणून मी तुम्हाला साक्ष देते की नक्की काय घडलं होतं. माझा भाऊ महेश देशमानेने हे सगळं केलेलं आहे. माझे सासरे आणि माझ्या महेश, खरं तर मी पळून जाऊन लग्न केलं आहे. त्यामुळे माझ्या घरच्यांना माझं लग्न मान्य नाहीये, म्हणून त्यांनी माझे सगळे सर्टिफिकेट जाळून टाकले. खरं तर आता ज्यावेळी आता त्यांनी सगळे सर्टिफिकेट जाळून टाकले, त्यावेळी माझ्या सासऱ्याने काही नवीन सर्टिफिकेट किंवा डुप्लिकेट सर्टिफिकेट काढण्यासाठी माझी मदत केली, आणि त्यासाठीच ते माझ्यासोबत आले होते. आणि ज्यावेळी मला ते सगळे सर्टिफिकेट मिळाले त्यावेळी आता पुन्हा माझ्या भावाने माझ्या सासऱ्यांवरती हल्ला केला आणि माझ्याकडून सगळे सर्टिफिकेट काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी पुन्हा माझ्यावरती जखम करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्या सासऱ्यांनी तो वार स्वतःवरती झेलला, त्यामुळेच त्यांना ही जखम झाली. तर आता पोलीस म्हणत असतात की हे सगळं झालेलं असताना दांगट, तुम्ही खोटं का बोलत आहात. तर आता धोंडी अण्णा म्हणत असतात की मला ही कंप्लेंट मागे घ्यायची आहे, मला कंप्लेंटच करायची नाहीये. तर आता अवनी म्हणत असते की नाही,
अण्णा, मी आता महेशला माफ नाही करू शकत. आता तुमच्यावरती त्यांनी जो हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे ना, त्यामुळे मी आता मागे हटणार नाही. आता महेशला त्याच्या पाहिजे. इन्स्पेक्टर साहेब मला इन्स्पेक्टर साहेब कंप्लेंट लिहून घ्या. मला कंप्लेंट लिहून सांगा तुमची काय कंप्लेंट आहे. तर इकडे आता अवनी कंप्लेंट देते आणि इन्स्पेक्टर साहेब ती रजिस्टर करतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की तिकडे आम्ही कॉलेजला गेलो होतो. तिकडे सीसीटीव्ही फुटेजमध्ये नक्की काय घडतं हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण तिकडचे सीसीटीव्ही फुटेज सगळे बंद आहेत. त्यामुळे आम्हाला काहीही पुरावा हाती लागला नाही. तर इकडे आता पोलीस म्हणत असतात की आता ही तुमची सून आय विटनेस झाली आहे. आता तुमच्याकडे एकच आय विटनेस आहे. तर इकडे आता धोंड्यांना म्हणत असतात की खरं तर आम्हाला कंप्लेंटच करायची नाहीये. तिकडे सीसीटीव्ही फुटेज पण नाहीयेत. तर आता कंप्लेंट करण्यातही काही अर्थ नाही. तर इकडे अण्णा, आता मी तुमचं काही ऐकणार नाही. मी स्वतः माझ्या भावाच्या विरोधात साक्ष देणार आहे. असं म्हणून आता स्वतः आता अवनी महेशच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी निघणार आहे. तर इकडे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की तुम्हालाही आमच्या सोबत यावं लागेल. त्यावेळी आता धोंड्यांना म्हणत असतात की अवनी, कशाला विषय वाढवतेस? आम्हाला विषय वाढवायचा नाहीये. हा विषय इथंच संपूयात. असं म्हणून आता धोंड्यांना पोलिसांना तिकडून जायला सांगतात आणि कोणतीही कंप्लेंट रजिस्टर करू नका असंही सांगतात. त्यावेळी इकडे आता देशमानेंच्या घरी आहेत. ज्यावेळी आता दारात पोलीस आलेले आहेत, त्यावेळी आता अवनीचे बाबा विचारत असतात की पोलीस, तुम्ही इथे इन्स्पेक्टर साहेब काय काम काढलं? तर इकडे आता पोलीस म्हणत असतात की आम्ही तुमच्या मुलाला महेश देशमानेला अटक करण्यासाठी आलो आहोत. तर इकडे आता चंद्र सांगतो, तो म्हणत असतो की महेश तर 2 दिवसांपासून गावाला गेलेला आहे. त्यावेळी आता अवनीची आई आणि वहिनी काहीही बोलत नाही. इकडे आता पोलीस सांगू लागतात की तुम्ही तुमच्या मुलाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला त्याच्या विरोधात पुरावा मिळालेला आहे. त्याने काय कृत्य केलं आहे हे आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे त्याची ह्यातून सुटका होणार नाही. तर इकडे आता महेश कॉलेजला गेला होता आणि कॉलेजला गेल्यावरती त्याने दांगटांवर हल्ला केलेला आहे आणि त्याचे आय विटनेस म्हणून त्याची बहीण त्याच्या विरोधात साक्ष देत आहे. आय विटनेस म्हणून तुमच्या मुलीने साक्ष दिलेली आहे. तिकडे आता चंद्रकांत खूप चिडला आहे. चंद्रकांत म्हणत असतो की केल्यानं लेकीने करंटेपणा वाटलं होतं यावेळेस तरी रक्ताचं नातं जिंकेल, आपल्या बाजूने बोलेल, पण नाही. तर इकडे अवनी सुद्धा आलेली आहे. अवनी म्हणत असते की तुम्ही विचार केला का माझ्या सासऱ्यांचं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं? दादाला केलं असतं. त्यावेळी आता महेश तिकडे आलेला आहे. महेश म्हणत असतो की मी काहीही केलं नाहीये, हे सगळं चुकून झालं आहे. मी त्यांच्यावर हात उगारायचा प्रयत्न केला नाही. त्यावेळी आता धोंड्यांना सुद्धा तिथे आलेले आहेत. धोंड्यांना सांगत असतात की हो, त्याचं बरोबर आहे, त्यांनी मुद्दाम म्हणून काहीही केलेलं नाहीये, हे सगळं त्याच्याकडून चुकून झालेलं आहे. खरं तर मला या सगळ्यात कंप्लेंट करायची नाहीये. त्यावेळी आता अवनी सांगू लागते की बघितलं का, त्यांचं मन किती मोठं आहे. तुम्ही त्यांचा सतत रागराग करत असता, त्यांचा अपमान करत असता, पण त्यांनी आज महेशला त्यांनी चूक केलं नाही असं सांगून पोलिसांच्या तावडीतून त्यांना वाचवलं आहे. त्यांनी कधीही तुमचा रागराग केलेला नाही, तुमच्या विरोधात कधीही कंप्लेंट सुद्धा केलेली नाही. तर मित्रांनो, आता महेशने जो काही अण्णांवरती हल्ला केलेला आहे, त्यामुळे आता अवनी काही मागे हटणार नाही. अवनीचा खूपच संताप झालेला आहे, कारण अण्णा मरणाच्या दारातून परत आलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की अवनी महेशला अटक करायला सांगते. तर मित्रांनो, पुढील भाग पाहणं खूपच रंजक असणार आहे. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.